जय भीम नम बुद्धाय। एका जणांना कमेंट केली बघू शकता दादा, आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो। हो मान मान, कुठं काय कोण म्हटलं नको मानू? अरे मान ना, बापाला तर मानास लागल, कारण छत्रपती शिवाजी महाराज बाप आहे, राजा आहे, शिवशाही आहे, मानास लागल। नाहीतर का दुसऱ्याला बाप मशीन काय तू? दुसऱ्याला मशीन काय? अफजल खानाला बाप मशीन काय? शाहिस्ता खानाला बाप मशीन काय तू? का शाहिस्ता खानाला अफजल खानाला मानशील काय? छत्रपती शिवाजी महाराजांना मानास लागल, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहे तुमच्यावर। समजलं काय? आम्ही म्हटलं का असं तुले का नको मानू? बरोबर नाही काय भाऊ? माझ्या दलित बांधवांनो, माझ्या ओबीसी बांधवांनो, माझ्या आदिवासी बांधवांनो, चुकीचं बोलून राहिलो काय? चुकीचं बोलत असाल तर कमेंट करा आणि जय भीम लिहा कमेंट करून, आणि कुठून बोलत आहे नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ। खरे शेतकरी असाल, खरे तुम्ही जय भीम वाले असाल, भीम सैनिक असाल आणि आदिवासी बंधू असाल तर, ओबीसी असाल तर, आणि नक्की व्हिडिओ आवडला एक लाईक करून द्यायचा। तर ह्या दादानं कमेंट केली, आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजलेच मानतो। अरे मान ना, कोण म्हटलं तुला नको मानू? का शाहिस्ते खानले मानशील का अफजल खानाले मानशील? मान ना, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, बाबासाहेब आंबेडकरांनाही मानतो, सगळ्यांना मानतो आम्ही, महामानवांना सगळ्यांना मानतो, शिवसैनिकांना मानतो आणि रणरागिणी लक्ष्मीबाई त्यांनाही मानतो, झाशीची राणी तिलाही मानतो, सावित्रीबाईला मानतो, अल्लाबाई होळकरला मानतो। तू फक्त बाबा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो। मी कोणाकोणाला मानतो पाय ते पाय फक्त आता तू। मी बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, छत्रपती शाहू महाराजांना मानतो, मी कबीरांना मानतो, मी ज्योतीला मानतो, सावित्री ज्योतीला मानतो, ज्योतिबाला मानतो, मी अल्लाबाई होळकरला मानतो। तू विचार कर, एवढे नेत्यांना मानतो मी, एवढे बहुजनांना मानतो, एवढे महामानवांना मानतो मी अण्णा भाऊ साठेंना मानतो। तू विचार कर, तू फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतो। लेखा छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतो, पण त्याचे विचार घेतले काय डोक्यात तू मूर्खा? कमेंट तू केलीस, घेतले काय विचार? छत्रपती शिवाजी महाराज धगधगता दिवा आहे। हा भारतात दोनच राज्य होऊन गेले, एक रायगडावर, एक 14 तळ्यावर, म्हणजे आणि तुला असं वाटते की तू छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो? अबे बकलोल, ऐकून घे, छत्रपती शिवाजी महाराज लेखा मायाचा सक्का आजा होय आणि बाबासाहेब आंबेडकर माया बाप होय। विचार कर, तू तेले मानतो? मैं छत्रपती शिवाजी महाराज माया आजा होय ना, मी त्याचा नातू होय ना, छत्रपती शिवाजी महाराजचा मी नातू होय। विचार कर बकलोल, समजलं काय? अबे कमेंट करायचं तर सुधर जरा, जातीवादी। तू छत्रपती शिवाजीला मानतो, मान ना, नको म्हटलं नाही म्हटलं काय मी तुले? का शाहिस्ता खानले म्हटलं का अफजल खानले म्हटलं म्या? का मुघलांना मान म्हटलं असं म्हटलं काय? कारण मानशीन काऊन नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेच ना तेवढे तुमच्यावर, मानणार काऊन नाही? बाप तर म्हणाच लागन तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना। समजलं काय? काय तोंड्या? छत्रपती शिवाजी महाराज धगधगता दिवा आहे ना, मायात आजा आहे राजा, तर मला किती अभिमान असायला पाहिजे, मला किती अभिमान असायला पाहिजे? विचार कर, तू फक्त एकाच महामानवाला मानतो, मी तर किती हजार लोक महामानवाला मानतो। समजलं काय रे जातीवादी मरुवादी? समजलं काय? मान, तुला नको नाही म्हटलं नाही नको मानू म्हणून, पण बाबासाहेबांचे विचार धरून तर मान। कुठे का बस छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतो का डोक्यात बसवून राहिला, का डोक्यात धुंदाला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा विचार केला काय तू? अरे छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घ्यासाठी नाही आहे, मानतो म्हणून विचारायचं नाही आहे, डोक्यात घे। त्यांनी जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेब आंबेडकरने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन संविधान लिहिलं, त्यांचे आचार करून जातीवादाचा गळा दाबला बाबासाहेबांनी, मनुवाद्यांचा गळा दाबला काय ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन, त्यांचे आचार आणि विचार घेऊन। समजलं काय मूर्खा? तुला हे माहित नाही का छत्रपती राजे शाहू महाराज कोण होते? हे माहित नाही तुले? फक्त तू छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, पण छत्रपती शाहू महाराजांना हे मानतं का असं म्हटलं काय तू? नाही,
अरे छत्रपती शिवाजी महाराजला सारं जग मानते, मी मानतो, कारण माझा आजा होय, मला मानाच लागल. आणि बाबासाहेब आंबेडकर माझा बाप होय, मला मानाच लागल. कळलं काय तुले मनुवादी? कमेंट करतो ना तू बेटा. तू फक्त मानत, मी त्याले पूजतो, समजलं काय? तू त्याले मानत, फक्त मी त्याले पूजतो. धगधगता दिव्याले, त्या दोनच राजेले मी पूजतो, कारण ते महामानव मायासाठी एक काय आहे, एक संरक्षण तर आहेच आहे. त्याचे विचारानं मी चलून राहिलो, रोजीरोटी खाऊन राहिलो त्या दोन माणसाच्याच मुळं. नाहीतर माझी अवकात नव्हती बोलाची, माझी अवकात नव्हती सांगायची, कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ह्या दोन माणसामुळे मी जगून तरी राहिलो. समजलं काय? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नाही आहे तुम्हाला? अबे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोण शोधून काढली? कोण शोधून काढली? महात्मा फुलेने शोधून काढली. तोपर्यंत मराठा बांधव ना माहित नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. बरं झालं महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, तर मराठा बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज तरी कळले असते. कळले आता कळले नसते. आता हे बैताळान राहिले असते हे लोक. झोमणार काही लोक आले माय बोलणं, पण खरं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज कोणामुळे कळले? महात्मा फुलेंमुळे कळले. पण मराठा बांधवांना हे झोमते ह्या गोष्टी. मराठा बांधवांना ह्या झोमते गोष्टी की छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळले नसते आणि महात्मा फुलेंनी शोधून काढली म्हणून. खरं बोलून राहिलं भाऊ. झोमणार तर झोमणार चालले जणाले. आपण जातीवाद करत नाही, आपण खरं खरं बोलतो. महात्मा फुलेंनी समाधी शोधून काढली म्हणून मराठा बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज कळले, नाही तर कळले नसते. अरे मान छत्रपती शिवाजी महाराजले मान, मी म्हणतो नाही त्याले पूज. माय असं म्हणणं आहे. त्यांनाच लोक पूजू. असे अजून किती काही महामानव होऊन गेले तर त्यांनी आपल्यासाठी भरपूर काही केलं, त्यांनाही पूज. कळलं काय? म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जातीतले आहे तर त्यांना पूजायचं? अबे छत्रपती शिवाजी महाराज न जातीचा आणि समाजाचा विचार नाही केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कोण होते माहिती आहे तुले? आम्ही होय मावळे. तुम्ही तर नव्हते मावळे, आम्ही होय मावळे. छत्रपती शिवाजी महाराज SC ST OBC वंचित बहुजन समाज. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होय ते. तू कावळा होयस. कळलं काय? कारण हा जो मूर्ख आहे ना, हा मूर्ख कमेंट केली नाही ना, हा लय जातीवादी आहे. हा पहिल्यापासून कमेंट करून राहिला आहे नंगचोट. त्याच्यानं मला येले असं बोलायला लागून राहिलं. हा लय जातीवादी आहे. हा जो नंगचोट आहे ना, हा कमेंट केली आहे ना, हा लय नंगचोट आहे, हरामी माणूस आहे जातीवादी करणारा. हिच्यासाठी हा व्हिडिओ बनवला, तिच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ तिच्यासाठी बनला आहे की ह्या लोकांनी महामानवांना जाती जातीत वाटलं. अरे छत्रपती शिवाजी महाराज जाती जातीत वाटू राहिले. हे भिकारचोट कमेंट करणारा, हा कमेंट करणारा भिकारचोट छत्रपती शिवाजी महाराज जाती जातीत वाटू राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका जातीसाठी नाही केलं, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं सगळ्या धर्माने जातीला घेऊन. या भिकारचोटाला समजन काय? नाही समजणार. फक्त तो कमेंट करणार, फक्त कमेंट करणार तो आणि सांगणार मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. अरे मान ना, कारण माझ्या आजा होय, मानस लागन तुले. माझ्या आजानं लय केलं तुमच्यासाठी, मानन कोण नाही? माझ्या आजानं लय केलं तुमच्यासाठी, मानस लागन तुम्हाला. मानस लागन. माझ्या आजा बाप आहे तुमचा, मानस लागन. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्याचे बाप आहे. माझ्या आजा म्हणजे बाप आहे तुमचा. कळलं काय? कारण छत्रपती शिवाजी महाराज माझ्या आजा आणि तुमचा बाप आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर माझ्या बाप आहे, बाबासाहेब आंबेडकर. कळलं काय? हे दोनच व्यक्ती माझ्या जीवनात एवढे मोलाचं स्थान आहे. आई वडिलाचं एवढं स्थान नाही, एवढं याचं स्थान आहे माझ्या जीवनात. कळलं का तुम्हाला? जय भीम. नमः बुद्धाय. कमेंट